गंगे जयमुने जय गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मी जय गुरु नारायण नमस्कार करजा दांडा गरम मजे सरस्वती ओम नमो महादेव जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु इंद्र गुरु साक्षात परब्रह्म वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देहि पंचजोता ओम गिलवाय नारायण माधव नमः गोविंद नमः विष्णु नमः मधुसूदन श्री कर्मन नमः श्री धरण नमः रुचिना पद्मनाभ नमः उपेंद्र नमः प्रणव हर्षवर्धन श्री परमात्मा देवी नमः ओम ओम मानसा ओम ओम जनाव नमः तत्तरि द्वर्णं भर्गो देवच धीमहि तन्नः प्रचोदयात् अपोजित्र साम्रोदने श्रीमन् महागणाधिपतिना इष्ट देवता विना कुल देवता विना ग्राम देवता विना वास्तु देवता विना लक्ष्य नारायण देवता विना अस्त्र देवता नस्त्र ब्रह्म नमः निर्विघ्न निद्धारम आवृत्ति निरेनता संग्रामे संगडे जय विघ्नस्तनदे उग्लहां वर्णं दये सर्व मंगल अंगल्ये शिवे शरण्ये शरणं त्र्यंबके
नारायण सरदार कारणात ते चांगले सावे नायक मरण ब्रह्मा समजरा अभिनव वैवस्वत जांबो देवी दंडगरा देते गोदा के पणिते 40 ओ क्रोधी नाम संवत्सरे चैत्र मासे शुक्ल पक्षे चतुर्थी द्वितीयाम शुक्रवारी शवनाचते सायाम शुभ पुण्यतिथि मुहम्मद मामा आत्मकते आयुष्य आरोग्य अभिद्रतम सकल पीडा संकान वांगना दीपना उमा इति पंचजना गंगे यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मे चिन्नी गुरु वरुणा आवरणाला नमस्कार करा. ओम रवी सूर्य गगन बोलते हिरण्यवर्ती सूर्याला नमस्कार करा. सूर्य नारायण देवतांना ओम सोमा नाव मान अबदा नाव रघुनाथना इथे न ग्रस्त अंता करा मोजगे सेवनंबत नाव सूर्य विश्वास दायिने ग्रस्त दर्दे. ओ नमो देवी महादेव गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुजरा गुरु साक्षात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रा निर्विघ्नेति पंचदेवता वा आदि कुंभद्राम सभागद्राम समर्पयामि. मध्यभागी जो आता एक ठिकाणी दावणीला हा हळदी कुंकुद्राम अक्षदम समर्पयामि साखर शर्करम नैवेद्यम समर्पयामि. पाया पडा नारळ पडला नारायण नारायण हो समोर ठेवा. हो समोर एक नारळ का खाली समोर ठेवा दावणीला हा पाया पड आरतीचा डोळ दो भाम निबंध उद्बत्या दो भाम का पुढे आपण अनेक कन्या आता ऋषी कन्या आता जशी शबरी माता असेल कानुपात्रा असेल जनाबाई असेल मीराबाई असेल ह्या सगळ्या साध्वी तपस्वी साध्वी आहेत. उपवास करायचा म्हणल्यानं काही खाया पियाचं नसते. उपवास करायचं म्हणल्यानं काही खाया पियाचं नसते. आणि नेमकं उपवासाच्या दिवशी आपण दिवसभर 24 घंटे चरत राहतो खात राहतो. तुम्हाला एक अभंग सांगतो तुकोबरायचा. एकादशीचं अन्न पान जे नर करते भोजन ते श्वान विष्टे समान अधम जन करते नर एक. म्हणजे कुत्र्याची विष्ठा खाल्ल्यासारखं तुम्ही पाणी जरी पिलं एकादशीच्या दिवशी आणि जेवण जरी केलं तर ते कुत्र्याच्या विष्ठा खाल्ल्या इतकं तुम्हाला पुण्य लागते. पाप म्हणत नाही मी. कारण तुम्हाला साबुदाणा पाहिजे चहा पाहिजे चिप्स पाहिजे केळी पाहिजे फळं पाहिजे. मी माझं प्रमाण दे झालो आपल्या तुकोबरायचं दिलो प्रमाण. मोठा अभंग एकादशीचा. त्याची सुरुवात हे बघा. एकादशीचा अन्नपान जे नर करती भोजन ते श्वान विष्टे समान अधम जन ते नर एक. ती इतका अधम व्यक्ती आहे कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याचं त्याला पुण्य लागते पाप लागत नाही. म्हणजे कुत्र्याची संडास खाल्ल्यासारखं त्याला मस्त उपवास केलेल्याचं पुण्य लागते. मग पाणी सुद्धा नाही चलत. निर्जला आपल्याला सवय लावण्यासाठी उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात आषाढीच्या टायमाला ती निर्जला एकादशी आहे. मग तुम्हाला एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याची सवय लागावी
सवय लागावी की तुम्हाला पाणी देतो, उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला पाणी लागत नाही. काल आपले सचिन भाऊ आणि आमची चर्चा झाली की पाणी न पिता मग कसं होईल, अशक्तपणा येईल, चक्कर येईल. तर काही होत नसते. आपले जे रोमरंध्र आहेत ते हवेतून पाणी घेतात. आपण बिना पाण्याचं सुद्धा महिनाभर राहू शकतो. पाणी हे तोंडानेच प्यावं लागत नाही आपल्याला. आपल्या डोळ्यातून पाणी घेते, कानातून घेते, श्वासावाटे घेते पाणी. म्हणजे उपवास जरी धरला आपण तरी आपल्याला पाणी प्यायची सुद्धा गरज लागत नाही. म्हणजे एवढी निसर्गाची शक्ती. जे ध्रुवबाळांनी उपवास केला, उपमन्यूंनी केला, त्या सगळ्या लोकांनी जे उपवास केलेत ते ह्या शक्तीवरच केलेले आहेत. त्याला दुसरं काय लागलं नाही. मधल्याला बडबड करू नका म्हणा.